कधीकधी आयुष्यात असं वाटतं ना, आपण सगळं बरोबर करत आहोत, तरीही काहीतरी सतत अपूर्ण राहतं. मेहनत करतो, प्रार्थना करतो, सकारात्मक राहायचा प्रयत्न करतो, पण तरीही मनात एक प्रश्न उरतोच, की माझ्याच आयुष्यात असं का होतं? आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी जादूसारखी वाटेल. पण ती जादू नाही. ती एका साध्या स्त्रीची कथा आहे, जिचं आयुष्य एका वहीत लिहिलेल्या काही ओळींनी बदललं. या कथेत कुठलेही मोठे मंत्र नाहीत, कुठलीही गुंतागुंतीची साधना नाही. फक्त 3 आकडे आहेत, 3, 6, 9. पण या आकड्यांच्या मागे दडलेली आहे मन बदलण्याची, भावना बदलण्याची आणि आयुष्य बदलण्याची ताकद. हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, हा अनुभवण्यासाठी आहे. जर तुमचं मन थकलं असेल, जर तुमचं स्वप्न अर्ध्यात अडकलं असेल, जर तुम्हाला वाटत असेल की विश्व तुमचं ऐकत नाही, तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. कदाचित तुम्हाला उत्तर मिळेल, कदाचित तुम्हाला दिशा मिळेल आणि कदाचित तुम्हालाच स्वतःचा नवा आवाज ऐकू येईल. चला तर मग या कथेला सुरुवात करूया. एका लहानशा गावात एक साधी स्त्री राहत होती. आयुष्य फार मोठं नव्हतं, पण मनात प्रश्न खूप होते. माझ्याच आयुष्यात असं का घडतं? मी एवढी मेहनत करूनही मला हवं ते का मिळत नाही? हे प्रश्न रोज रात्री तिच्या मनात घोळत असत. बाहेरून ती हसरी होती, पण आतून थकलेली होती. एक दिवस तिला कोणीतरी 369 टेक्निकबद्दल सांगितलं. तिला वाटलं हेही आणखी एक पुस्तकातलं ज्ञान असणार. पण तरीही आतून एक आवाज म्हणाला, एकदा करून बघ. पहिल्या दिवशी सकाळी तिने वही उघडली. हातात पेन होतं, पण मनात शंका होती. हे लिहिल्याने काय होणार? तरीही तिने 3 वेळा एकच ओळ लिहिली. शब्द साधे होते, पण भावना गोंधळलेल्या होत्या. लिहून झाल्यावर तिला काहीच वेगळं वाटलं नाही. तिला वाटलं कदाचित हे सगळं फसवणूक आहे. दुपारी तिने पुन्हा वही उघडली, 6 वेळा तीच ओळ. पण यावेळी काहीतरी बदललं. प्रत्येक ओळ लिहिताना तिच्या मनात एक चित्र दिसू लागलं, जसं ते आधीच घडलं आहे. हळूहळू तिच्या छातीतली जडपणा कमी व्हायला लागली. तिला पहिल्यांदा जाणवलं की ही टेक्निक बाहेरचं काही बदलायला नाही, तर आतलं काही हलवायला आली आहे. रात्री 9 वेळा लिहिताना मात्र तिने एक गोष्ट सोडून दिली, ती अपेक्षा. हे मला मिळायलाच हवं, हा हट्ट. तिने मनात फक्त एवढंच म्हटलं, हे माझ्यासाठी योग्य असेल तर ते माझ्याकडे येऊ दे. आणि त्या रात्री ती शांत झोपली, खूप दिवसांनी. दुसऱ्या दिवशी काहीच चमत्कार झाला नाही, तिसऱ्या दिवशीही नाही. पण तिच्यात एक बदल होत होता. तीच परिस्थिती होती, तेच लोक होते, तेच प्रश्न होते. पण तिची प्रतिक्रिया बदलली होती. आधी जी गोष्ट तिला रडवायची, ती आता तिला शिकवत होती. काही दिवसांनी तिला लक्षात आलं की ती आता सतत तक्रार करत नाही. ती स्वतःशी नीट बोलायला लागली होती. मी योग्य आहे, मी पुरेशी आहे, माझ्यासाठी योग्य गोष्टी येत आहेत. ही वाक्य तिने कुठे लिहिली नव्हती, पण तिच्या मनात कोरली गेली होती. एक दिवस अचानक एक संधी आली. ती फार मोठी नव्हती, पण योग्य होती. जुनी ती स्त्री असती तर कदाचित तिने ती संधी नाकारली असती. पण आता ती वेगळी होती. तिने होकार दिला आणि हळूहळू तिचं आयुष्य बदलायला लागलं. तेव्हा तिला समजलं, 369 टेक्निक म्हणजे विश्वाला ऑर्डर देणं नाही, ती स्वतःला तयार करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही आतून बदलता, तेव्हा बाहेरचं जग तुमच्याशी जुळवून घेतं. अनेक लोक विचारतात, माझी इच्छा पूर्ण झाली का? पण खरा प्रश्न हा आहे की मी ती इच्छा पेलण्याइतका बदललो का? कारण काही गोष्टी आपल्याकडे येण्याआधी आपल्याला मोठं करतात, शांत करतात, संयमी करतात. त्या स्त्रीला आज तिच्या आयुष्यात सगळं मिळालं असं नाही, पण तिला जे मिळालं ते टिकणारं आहे, कारण ते भीतीतून नाही तर विश्वासातून आलं आहे. आणि हीच खरी 369 टेक्निकची ताकद आहे. ती तुम्हाला हवं ते देण्याचं वचन देत नाही, ती तुम्हाला त्यासाठी योग्य बनवते. जर तुम्ही आज ही कथा ऐकून फक्त एक गोष्ट मनात ठेवाल तर ती ही, लिहिताना शब्द महत्वाचे नाहीत, भावना महत्वाची आहे. संख्या महत्वाची नाही, श्रद्धा महत्वाची आहे. आणि वेळ महत्वाची नाही, संयम महत्वाचा आहे. आज आपण अशा एका टेक्निकबद्दल बोलणार आहोत जी ऐकायला खूप साधी वाटते, पण योग्य पद्धतीने केली तर आयुष्याला वेगळ्याच वळणावर नेऊ शकते. अनेक लोक तिला फक्त लिहिण्याची टेक्निक समजतात, पण खरं सांगायचं तर 369 टेक्निक ही लिहिण्यापेक्षा जास्त मनाची, भावनेची आणि श्रद्धेची प्रक्रिया आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण 369 टेक्निक म्हणजे नेमकं काय, ती का काम करते, ती कधी काम करत नाही आणि ती योग्य पद्धतीने कशी करायची हे खोलात जाऊन समजून घेणार आहोत. 369 टेक्निकचा उगम आकड्यांच्या ऊर्जेत आहे. प्राचीन काळापासून असे मानले जाते की काही आकड्यांमध्ये विशिष्ट कंपना असतात. 3 हा आकडा सर्जनशीलतेचा आहे, विचारांचा आहे, कल्पनांचा आहे. 6 हा आकडा भावनांचा आहे, प्रेमाचा आहे, समतोलाचा आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 369 या आकड्यांच्या माध्यमातून एखादी इच्छा विश्वाकडे पाठवता, तेव्हा ती इच्छा विचारातून भावनेत आणि भावनेतून वास्तवाकडे जाते. पण इथेच लोकांची पहिली चूक होते.
लोक समजतात की फक्त सकाळी 3 वेळा, दुपारी 6 वेळा आणि रात्री 9 वेळा काही ओळी लिहिल्या की मॅनिफेस्टेशन होईल. पण मन जर तिथे नसेल, भावना जर त्या शब्दांशी जोडलेली नसेल आणि आतून श्रद्धा नसेल, तर ते फक्त वहीत लिहिलेले शब्द राहतात, विश्वापर्यंत पोहोचतच नाहीत. आता आपण योग्य पद्धतीकडे येऊ. 369 टेक्निक करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पष्टता. तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे तुम्हालाच माहीत नसेल तर विश्व काय देणार? म्हणून ही टेक्निक सुरू करण्याआधी डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मला खरंच काय हवं आहे? लोक अनेकदा दुसऱ्याला पाहून इच्छा करतात, कोणाचं घर, कोणाची गाणी, कोणाचं आयुष्य. पण विश्व कॉपी स्वीकारत नाही, विश्व सत्य स्वीकारतं. म्हणून इच्छा तुमच्या हृदयातून आलेली असली पाहिजे. आता समजा तुमची इच्छा ठरली, पुढची पायरी म्हणजे ती इच्छा वर्तमान काळात मांडणं. ही खूप सूक्ष्म पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला मिळेल असं नाही, मला मिळालं आहे अशा शब्दात. कारण विश्वाला वेळेची भाषा कळत नाही, विश्व कंपन ओळखतं. आणि जेव्हा तुम्ही मला मिळालं आहे असं म्हणता, तेव्हा तुमचं मन त्या भावनेत जातं. सकाळी उठल्यानंतर कोणाशीही न बोलता, मोबाईल न पाहता, शांत मनाने बसून वहीत तुमची इच्छा 3 वेळा लिहा. पण लिहिताना फक्त हात चालू नको, मन त्या ओळींत असू द्या. शब्द लिहिताना असं वाटायला हवं की हे आधीच घडलं आहे. त्या क्षणी तुमच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान असू द्या. दुपारी 6 वेळा लिहिताना भावना थोडी वेगळी असते. सकाळी बी पेरलं जातं, दुपारी त्याला भावना दिल्या जातात. दुपारी लिहिताना स्वतःला विचारा, जर हे खरंच माझ्या आयुष्यात आलं असतं तर मी कसा वाटलो असतो? आनंद, शांतता, सुरक्षितता, प्रेम. जी भावना येईल ती मनात जागृत करा आणि मग लिहा. रात्री 9 वेळा लिहिताना मात्र एक वेगळीच अवस्था असते. ही अवस्था समर्पणाची असते. रात्री लिहिताना मनात असं म्हणा की हे माझ्यासाठी योग्य असेल तर ते आधीच माझ्याकडे येत आहे. इथे हट्ट नाही, आग्रह नाही, भीती नाही, फक्त विश्वास. 369 टेक्निक का काम करत नाही याचं एक मोठं कारण म्हणजे लोक सतत निकाल तपासतात. आज लिहिलं, उद्या झालं का, परवा झालं का? हे विश्वावर अविश्वास दाखवणं आहे. तुम्ही एखादं बी पेरल्यानंतर रोज माती उकरून पाहता का की अंकुर आला का? नाही ना. मग इच्छेबाबत का? काही लोकांना ही टेक्निक करताना अचानक कंटाळा येतो, मन भरकटतं, लिहिताना लक्ष लागत नाही. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, ही टेक्निक जबरदस्तीची नाही, ही साधना आहे. ज्या दिवशी मन नसेल त्या दिवशी स्वतःला दोष देऊ नका. फक्त श्वासावर लक्ष द्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा. अनेक लोक विचारतात की ही टेक्निक किती दिवस करायची? याचं एकच उत्तर आहे, जोपर्यंत आतून शांत वाटत नाही तोपर्यंत. काही लोकांना 3 दिवसात शांतता मिळते, काहींना 21 दिवस लागतात. पण शांतता म्हणजेच संकेत आहे की इच्छा विश्वाकडे पोहोचली आहे. आता थोडा स्पिरिच्युअल अँगल समजून घेऊ. 369 टेक्निक म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या अवचेतन मनाला प्रशिक्षण देणं. तुमचं अवचेतन मन जे मान्य करतं तेच तुमच्या आयुष्यात दिसतं. जेव्हा तुम्ही रोज त्याच शब्दांत, त्याच भावनेत इच्छा लिहिता, तेव्हा अवचेतन मन ते सत्य मानायला लागतं. आणि मग तुमचे विचार, तुमच्या कृती, तुमचे निर्णय हळूहळू बदलतात आणि बाह्य परिस्थिती बदलायला लागते. ही टेक्निक करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. जे तुमच्याकडे आधीच आहे त्याबद्दल कृतज्ञ नसाल तर नवीन गोष्टी टिकत नाहीत. म्हणून लिहून झाल्यावर मनातच म्हणा, धन्यवाद. कोणाला धन्यवाद द्यायचा हे महत्त्वाचं नाही, भावना महत्त्वाची आहे. शेवटी एक सत्य सांगते, 369 टेक्निक म्हणजे जादू नाही. ती तुम्हाला रातोरात श्रीमंत, सुंदर किंवा यशस्वी बनवणार नाही, पण ती तुम्हाला आतून बदलते. आणि जेव्हा आत बदलतो तेव्हा बाहेरचं आयुष्य आपोआप बदलायला लागतं. जर तुम्ही ही टेक्निक श्रद्धेने, संयमाने आणि प्रेमाने केली तर कदाचित तुम्हाला कधी लक्षातही येणार नाही की तुमची इच्छा कधी पूर्ण झाली. कारण ती इतकी नैसर्गिकपणे तुमच्या आयुष्यात येईल, जणू ती नेहमीपासूनच तुमच्यासाठी होती.